ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये 2 गुणाचा फरक आहे. बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये 5 गुणाचा फरक आहे. चंदीगड मध्ये 7 गुणाचा फरक आहे. चेन्नई मध्ये 18 गुणाचा फरक आहे. गोरखपूर मध्ये 6 गुणाचा फरक आहे. जम्मू श्रीनगर मध्ये 16 गुणाचा फरक आहे. कलकत्ता मध्ये 6 गुणाचा फरक आहे. पटण्यामध्ये 1% फरक आहे. रांची मध्ये 12 गुणाचा फरक आहे आणि शिलिगुरीमध्ये 5 गुणाचा फरक आहे. हा ईडब्ल्यूएस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय. मग मला सांगा, खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही. हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं. कशाला त्या बिनडोकाच्या काही